तर चंद्रपूरमध्ये राजकीय समीकरणानंतर आता धाराशिवमध्येही मोठी घडामोड होण्याची शक्यता आहे। भाजपला सत्तेबाहेर ठेवण्यासाठी उबाठा आणि शिवसेना एकत्र येण्याच्या हालचाली सुरू झाल्यात अशी खात्रीशीर माहिती समोर येते आहे। धाराशिव जिल्हा परिषद अध्यक्षपदाच्या निवडीआधी राजकीय हालचालींना वेग आलाय। सूत्रांच्या माहितीनुसार उबाठा गटाकडनं शिवसेनेला अध्यक्षपदासाठी बाहेरून बिनशर्त पाठिंबा देण्याची तयारी सुरू आहे। भाजपला रोखण्यासाठी दोन्ही सेनेनं रणनीती आखल्याची चर्चा राजकीय वर्तुळामध्ये आहे। जिल्ह्यात सर्वाधिक 19 जागा जिंकलेल्या भाजपनं सत्ता स्थापनेचा दावा केला असताना शिवसेनेकडून मात्र अध्यक्ष शिवसेनेचाच असा ठाम दावा केला जातोय। विजय उमेदवारांना सहलीवर पाठवत भाजपनं मॅजिक फिगर आपल्याकडे असल्याचा विश्वास व्यक्त केला। दरम्यान या संपूर्ण राजकीय घडामोडींमध्ये उबाठाचे खासदार ओमराजे निंबाळकर आणि शिवसेनेचे माजी मंत्री तानाजी सावंतांच्या भूमिकेकडे लक्ष लागलेलं आहे। आकड्यांची जुळवाजुळव, बैठका, संपर्क मोहिमा यामुळे धाराशिवचं राजकारण देखील चांगलंच तापलेलं आहे। एकनाथ शिंदे साहेब हे आमचे नेते आहेत, शिवसेनेचे ते पक्ष प्रमुख आहेत। तसे तानाजी सावंत साहेब हे आमचे जिल्ह्याचे नेते आहेत आणि त्यांनी ज्या पद्धतीनं निवडणुकीमध्ये अभूतपूर्व यश मिळवून दिलेले शिवसेनेला, ह्या गोष्टींचा विचार करता या जिल्ह्याचे पालकमंत्री असणारे प्रतापजी सरनाईक साहेब या तिन्ही नेत्यामध्ये अतिशय चांगला संवाद आहे, कुठंही विसंवाद नाही। तर मला एकच सांगणं आहे, शिवसेना ही अखंड आहे, आमच्यामध्ये कुठलाही गट तट नसून आम्हाला संबंध शिवसैनिकांना या जिल्ह्यामध्ये धाराशिव जिल्हा हा शिवसेनेचा बालेकिल्ला असल्यामुळे शिवसेनेचा जिल्हाध्यक्ष जिल्हा परिषदेवर बसण्याचं, जिल्हा परिषद अध्यक्ष शिवसेनेचा बसण्यामध्ये आनंद आहे आणि याच्यासाठी आम्ही सर्व शिवसैनिक शिवसेनेचा जिल्हा परिषदेवर अध्यक्ष बसावा या भूमिकेसाठी आग्रही आहोत। हे जे कोण वावड्या उठवणारे लोक असतील त्यांना हे आपल्या प्रसार माध्यमाच्या माध्यमातून सांगणं आहे की बाबा आमचा कुठला गटतट नाही, परंतु जर तुम्हाला जाणीवपूर्वक अशा वावड्या उठवायच्या असतील तर तुम्हाला एक जाणीवपूर्वक इथं सांगतो की तुमच्या शिवाय आणि तुमच्या व्यतिरिक्त ह्या जिल्ह्यामध्ये, धाराशिव जिल्ह्यामध्ये जिल्हा परिषद अध्यक्ष हा शिवसेनेचा बसू शकतो। त्याच्यामुळे तुम्ही जरा थोडं वाढ उठवताना थोडं जपून वागा। धाराशिवमध्ये तसं नाहीये। काही जिल्हा परिषद सदस्यांनी शिवसेनेला पाठिंबा द्यायचं निश्चित त्यांनी सांगितलेलं आहे। कोणी पाठिंबा देत असेल तर पाठिंबा घेऊ नये असं काही आमच्याकडे करार झालेला नाही, परंतु याचा निर्णय माननीय एकनाथ शिंदे साहेब घेतील आणि आम्ही भाजपच्या विरोधात काहीतरी षडयंत्र करतोय असं समजण्याचं कोणतंही कारण नाही।